ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा असा आपला विषय होता. पण हा विषय 28/11 फिक्स झाला होता, कारण त्यावेळी महाराजांच्या समाधीचा दिवस होता. पण मंडळातही बरेच कार्यक्रम होते, त्यामुळे आपलं हे लेक्चर पुढे गेले. विषय आपला तोच आहे. तर आज आपण समाधी सोहळा हा तर माहीतच आहे तुम्हाला सगळ्यांना, थोडंसं त्याचं बघणार आहोत. पण समाधी अवस्थेपर्यंत ज्ञानेश्वर महाराज कसे गेले किंवा जिवंत समाधी घ्यावी असं महाराजांना माऊलींना का वाटलं, किंवा समाधी जिवंत घेणं म्हणजे देहातच न राहणं ही अवस्था. पण देहात राहिलं तर समाधीपर्यंत जाऊ शकणार नाही. देहातीत जेव्हा होणार तेव्हा समाधी अवस्था येणार. तर आपण विषयाला सुरुवात करणार आहोत. पण ह्या विषय बघताना ज्ञानेश्वर महाराजांचा ही बैठक त्यांना कशी प्राप्त झाली त्याचा थोडासा आपण अभ्यास करणार, त्याबद्दल मी थोडं सांगणार आहे. आणि मग समाधी सोहळ्याचं थोडक्यात वर्णन सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवद्गीता तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची आहे आणि माऊली आणि भगवद्गीता हे काही वेगळं नातं नाहीच आहे. म्हणून भगवद्गीतेतले पहिले 2 श्लोक जे माऊलींच्या जीवनचरित्राला अगदी परफेक्ट सूट होत आहे, किंवा सगळीच गीता त्यांचीच आहे, कारण गीता त्यांनी अनुकरण केलेली आहे. तर मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. 7व्या अध्यायातला हा श्लोक आहे, 3रा. आणि 7व्याच अध्यायातला 19वा श्लोक आहे, बहुनाय जन्मनामांते ज्ञानवान् प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. तर स महात्मा, सहा म्हणजे तो महात्मा, महात्माच म्हणायचं. नुसता आत्मा आपल्या सगळ्यांचा आहेच आहे, पण महात्मा म्हणून माऊली यांनी जिवंत समाधी घेतली आहे. आता वरील श्लोकाचा अर्थ वाचताना माऊलींच्या कुलकर्णी घराण्याची आठवण झाली. कारण हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे त्यांची 4ही मुलं खरोखर हजारो योग्यांमध्ये एक अशीच आहे. मनुष्याणां सहस्रेषु. आता माणसं तर असतातच, पण योगी सुद्धा हजारो आहेत. पण हजारो योग्यांमध्ये एक योगी. आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी किंवा भगवंताचं कार्य या पृथ्वीवर करण्यासाठी पाठवलेले देवदूतच आहेत. 4ही मुलं, एक नाही, 2 नाही, फक्त ज्ञानेश्वर माऊली नाही, तर योगिनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपानदेव आणि मुक्ताबाई ह्याची प्रचिती झाली. आणि हे कसं तर शुचीनाम श्रीमतांगे योगभ्रष्टो विजायते जसं सांगितलं, 6व्या अध्यायाने ज्ञानेश्वर माऊली असं समीकरण केलं तरी हरकत नाही. तर हे पूर्वजन्मीच्या साधनेनं त्यांना हे प्राप्त झालेलं आहे. दुसरी गोष्ट की ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र बघताना जो अर्जुन विषाद योग जो आपण म्हणलो, तो विषाद झाला अर्जुना आणि त्यामुळे ज्ञानाची प्राप्ती झाली, तसंच ह्या 4ही भावंडांना विषाद झाला म्हणून ज्ञानाचा प्रसाद मिळाला. विषाद या शब्दाचा विरुद्धार्थ प्रसाद असा आहे. आणि विषाद घडल्याशिवाय भगवंताची आठवणच नाही. त्यांना तर पूर्वजन्मीच प्राप्त झालेला आहे, पण प्रत्येकाच्या आयुष्यात विषाद हा यावाच
म्हणजे भगवंत काय आहे हे जाणण्याची माणसाला इच्छा तरी होते, किंवा भगवंताबद्दल सेवा करण्याची, भक्ती करण्याची बुद्धी प्राप्त होते. आणि म्हणून विषाद हा वाईट नाहीच आहे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तसं विषाद आणि प्रसाद ह्या माणसाच्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर ह्या विठ्ठलपंतांना नाथ संप्रदायाचा वारसा आणि आशीर्वाद लाभलेला आहे. ते ह्यांचं घराणं कुठलं तर गोविंद पंत कुलकर्णी हे यांचं घराणं. आणि मगाशी मी सांगितलं तसं की शुचीनाम श्रीमतांगे योग भ्रष्टो विजय. तर ह्या कुलकर्णी घराण्यामध्ये वर्षानुवर्ष दत्त उपासना चालू असत. आणि दत्त उपासना चालू असे म्हणून त्याचा फलित म्हणून की काय, अनेक वर्षांनी गुरुचरित्राचं पारायण करत असताना आणि त्याच्यावर त्या दत्तगुरूंच्या मूर्तीवर अभिषेक चालू होता, पारायण झालं, नैवेद्य करायची वेळ आली. गोविंद पंत आणि त्यांची पत्नी मीरा हिने नैवेद्य केला आणि नेहून जेवायला घालायचं असतं. तुम्हाला माहिती आहे गुरुचरित्राचं पारायण झाल्यावर नेहून जेवायला घालायचं असतं. आणि ते नेहून जेवण घालत असताना आणि घरामध्ये पण अनेक ब्राह्मण भोजन चालू असताना बरोबर 12 वाजता अल्लख निरंजन असा शब्द कानावर आला. आणि ताबडतोब त्या वाड्यातील अंगणामध्ये हा नाद घुमला आणि गोविंद पंतांच्या कानी गेला. तर साक्षात गहिनीनाथ येऊन उभे राहिले होते. याचा संदर्भ पुढे तुम्हाला कळेल. तर त्या गहिनीनाथांनी काय केलं तर चिमूटभर भस्म आपल्या झोळीतून काढलं आणि ते मीराबाई आणि गोविंद पंत यांना ग्रहण करायला सांगितलं. त्याचं कारण आता कळलं की हा गुरुप्रसाद आहे असे सांगून त्यांना आशीर्वाद दिला की तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. कारण गोविंद पंत आणि मीराबाई यांना अनेक वर्ष लग्न झालं तरी मूल बाळ नव्हतं. आणि गुरुचरित्राचं पारायण किंवा दत्त उपासना त्यांच्या घराण्यात चालू होते. आता बघा आपण ऐकलेलं आहे की नाही की गुरुचरित्राचं पारायण करावं आणि 60व्या वर्षी सुद्धा मूल झालेलं हेही आपण ऐकलेलं आहे. हे आणखी एक उदाहरण. गोविंद पंत आणि मीरा यांना साक्षात गहिनीनाथांनी येऊन ते भस्म दिलं आणि ते भस्म ग्रहण करायला सांगितलं. आणि एवढंच सांगितलं नाही, तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल आणि तो पुत्र तो कीर्तिमान होईल असं सांगितलं. हे कोण? गोविंद पंत आणि मीरा. म्हणजे आता पुढे ते गोविंद पंत आणि मीरा कोणाचे आई वडील आहेत ते आपल्याला कळेल. आणि असं सांगितलं आणि त्यांच्या बरोबर असलेले जे शिष्य लोक होते त्यांनी शंखनाद केला आणि शंखनाद केला आणि ते वाड्याबाहेर पडले. दृश्य झालं. गुरु दत्तात्रेयाच्या कृपेने गोविंद पंत आणि मीराबाई यांना थोड्याच दिवसात पुत्र प्राप्ती झाली आणि त्याचं नाव विठ्ठल असं ठेवण्यात आलं. बऱ्याच वर्षांनी उपासना करून पुत्रप्राप्ती झाली आणि त्याचं नाव विठ्ठल असं झालं. विठ्ठल थोडा मोठा होत गेला. बघता बघता 8 वर्षाचा झाला. 8 वर्षाचा झाल्याबरोबर त्याची मुंज करण्यात आली आणि विद्यार्थ्यांसाठी हा विठ्ठल पैठणला गेला. कारण आपण म्हणतो की नाही की संस्कार किंवा जे काही घराण्यात असतं ते पुढे येतं. तर ह्या विठ्ठलपंतांनी पैठणला सर्व विद्या अभ्यास, महाभारताचा अभ्यास, रामायणाचा अभ्यास, ऋग्वेदाच्या सर्व ऋचा ह्या 2 पाठ केल्या. आणि 12 वर्षांनी
12 वर्षानंतरच सगळं शिक्षण झाल्यानंतर हा विठ्ठल पैठण म्हणून पुन्हा आपेगावला आला. आपेगावला आल्यानंतर म्हणजे तो गेला 8व्या वर्षी, तो 12 वर्षांनी आला. म्हणजे आपेगावला आल्यावर तो 20 वर्षाचा झाला होता. अर्थातच त्या काळी 20 वर्षाचा मुलगा झाला, आई वडिलांच्या मनात येतं की ह्याचं आता लग्न करायला हवंय. मग आई म्हणजे गोविंद पंतारी मीराबाई यांच्या मनात आलं की हा लग्नाचा झालेला आहे, आता याचं लग्न करायला पाहिजे. म्हणून त्यांनी कन्या जे रुक्मिणी हिच्याशी विवाह निश्चित केला. आता ह्या रुक्मिणीचं नाव पहिलं मीनाक्षी असं, आणि ती गावातील निळकंठ शास्त्री त्यांची कन्या होती. तिचं मीनाक्षी नाव, नंतर रुक्मिणी असाच उल्लेख सगळीकडे आहे. आणि पण ह्या विठ्ठल पंतांना लग्न करायचं नव्हतं, त्यांना अजून अभ्यास करायचा होता. म्हणून त्यांनी सांगितलं मी काही लग्न करणार नाही, मला अजून अभ्यास करायचा आहे, काशीला जायचं आहे, इकडे भारतभर भ्रमण करायचं आहे, तीर्थयात्रा करायची आहे, मी भरपूर अभ्यास करीन, मला काही लग्नाचा विचार नाही. पण आणि अभ्यासामुळे ह्या विठ्ठलाच्या मनात असं आलं की हा जो आत्ताचा समाज आहे तो फार बुरसटलेल्या विचारांचा आहे, आणि बुरसटलेल्या विचारांमध्ये कर्मकांडामध्येच हा समाज अडकून राहिलेला आहे असं वाटतं. आणि पुराण ग्रंथाच्या प्रमाणेच ते अजून चालत आहे. धर्म पंडितांकडून सामान्य जनांवर अन्याय होत आहे हे आपण बघितलंच आहे. धर्मपंडितांकडून सामान्य माणसावर खूप अन्याय व्हायचा. सामान्य माणसं काय तर आता विठ्ठलपंतांची जी मुलं झाली त्यांच्यावर पण खूप अन्याय झालेला आहे हे आपण आता बघितलंच आहे आणि बघणार आहे. तर परमेश्वर भक्तीचं अवडंबर खूप माजलंय हे या 20 वर्षाच्या मुलाला खूप लागून गेले, मनामध्ये त्याचा विचार आला. आणि लोक स्वतःलाच परमेश्वर भूदेव असं मानत आहे. त्यामुळे ह्या सर्व परिस्थितीला बदलण्यासाठी तीर्थयात्रा करून हा समाज बदलायचा असं या विठ्ठलाच्या मनात आलं. विवाहाचं नंतर करू असं गोविंद पंतांना सांगितलं. पण गोविंद पंतांनी शब्द दिला की बरं ठीक आहे, पण गोविंद पंतांना गहिनीनाथांचे शब्द आठवले, तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल आणि मुलगा विश्वकीर्तिमान होईल. विठ्ठल पंतांनी तीर्थयात्रेला सुरुवात केली. त्या पैठण ते कुठे कुठे गेले, सप्तशृंग देवी, नाशिक, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, आणि प्रत्येक ठिकाणी नुसते गेले नाही तर तिथलं महात्म्य जाणून घेतले. हे सर्व करत असताना तर पूर्वीच्या काळी ब्राह्मण म्हटल्यावर मागोत्री मागूनच उदरनिर्वाह करायचा असंच होतं. ज्या गावी जाईल त्या गावी पुराण भिक्षा मागायची आणि उदरनिर्वाह करायचा. स्तोत्र पठण आणि ग्रंथाचा अभ्यास दिवसभर करणं असाच त्यांचा दिनक्रम होता. दुसरा विचारच नाही कुठलाच. हे आपल्यासारखं आज काय इकडे जायचे सिनेमा, आज काय त्या नाटकाला जायचे असे तेव्हा नव्हतंच. तर दिवसभर ग्रंथांचा अभ्यास आणि असा दिनक्रम त्यांचा चालू होता. आणि भीमाशंकर नंतर मग हा विठ्ठलपंत आळंदीला आला. आळंदीला आल्यावर आळंदीचं पूर्वीचं नाव अलंकापुरी होतं बरं. आणि हे अलंकापुरी अतिशय पवित्र असं ठिकाण. अनेक ऋषी मुनींनी तिथे तपश्चर्या केलेली आहे, अनेक ऋषी मुनींनी तिथे यज्ञयाग केलेले आहे. म्हणून आळंदीला खूप महत्व. आळंदी ही पवित्र भूमी तेव्हापासून आहे. इंद्रायणी मग आळंदीला आल्यावर त्यांचा दिनक्रम असा होता. इंद्रायणीवर जायचं, स्नान करायचं, सूर्याला अर्घ्य द्यायचं, सूर्यसूक्त म्हणायचं आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन औदुंबराच्या पारावर ध्यान करत बसायचं. असं विठ्ठलपंतांचा दिनक्रम होता. ध्यान करत असताना गायत्री मंत्राचा पण ते जप करत असतात. गायत्री मंत्र एकदा काय झालं,
गायत्री मंत्राचा जप करत असताना विठ्ठल पंत त्यांनी जप केला आणि 1 तास 2 तास जी करत असतील ते औदुंबराच्या पानामध्ये बसून आणि डोळे उघडले, ध्यानामध्ये जप केला आणि डोळे उघडले. डोळे उघडले तर एक वयस्कर गृहस्थ त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. आता विठ्ठल पंत इकडे आळंदीला आले तेव्हा असं धर्मशाळेत वगैरे राहत होते, मागोटी मागत होते, असंच उदाहरण मागत होते, राहण्याला जागा वगैरे असं काही नव्हतं. दोन्ही हात जोडून एक गृहस्थ त्यांच्या समोर उभे राहिले आणि त्यांच्या खांद्यावर जरी काठीचं धोतरही रेशमी धोतर, फेटा आणि भव्य कपाळ, त्यावर केशरी टिळा असं हे सगळं बनवून वाटल्यावर आपल्याला वाटतं कृष्णाने दर्शन दिलं की काय. पण ते कित्या समान असणार, विभूती समान असे जी व्यक्ती होती त्यांनी स्वतःची ओळख विठ्ठल पंतांना सांगितली की मी सिद्धेश्वर कुलकर्णी. आणि सिद्धेश्वर कुलकर्णी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी 11 गावचं कुलकर्णी पद सांभाळतो आणि वंश परंपरेने ते माझ्याकडे आलेलं आहे. तुम्ही मला रोज पारावर दिसता, ध्यान करता, गायत्री मंत्र म्हणता, हे मी रोज पाहतो. गेले बरेच दिवस झाले मी पाहतोय. मला तुम्ही काही कोणी वारकरी वाटत नाही, मला तुम्ही यात्रेकरू दिसत नाही आहे. तर तुम्हाला मला माझ्या घरी न्यायचंय. मी तुम्हाला माझ्या घरी नेतो आणि तुम्ही तिथे राहा. विठ्ठल पंतांनी त्यांची आज्ञा पाळली आणि सिद्धेश्वर पंतांच्या घरी ते घेऊन गेले. सिद्धेश्वर पंतांची पत्नी उमाबाई यांनी पण त्यांचं स्वागत केले. सिद्धोपंतांना दृष्टांत देत पांडुरंगाने त्यांना सांगितलं होतं, अशी अशी व्यक्ती ध्यान करती आहे, तिला तुझ्या घरी घेऊन ये. आणि विठ्ठल पंतांचा हा आध्यात्मिक प्रवास असा इथे आळंदीला सुरू झाला. एवढंच सांगितलं नाही पांडुरंगाने, तर की रुक्मिणी मीनाक्षी या सिद्धोपंतांची जी मुलगी तिच्याशी विवाह झाला आणि पांडुरंगाने दृष्टांत देऊन विठ्ठल पंतांना सांगितलं की तुझ्या पोटी साक्षात शंकरदेव, विष्णुदेव आणि ब्रह्मदेव येणार आहेत आणि शक्तिरूप देवी पण येणार आहे. हे तेव्हाच बाकीत सांगितलं होतं. आपण यथास्थ असावं असं सांगितलं. आणि आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ही 4 भवंड म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विष्णूच होते, विष्णूचेच अवतार होते. निवृत्तीनाथ हे शंकरदेवांचे अवतार होते आणि सोपानदेव हे ब्रह्मदेवाचे आणि मुक्तामाई ही शक्ती स्वरूप अशी होती. तर ही 4 भावंड जी जन्माला येणार होती त्याचं भाकीत आधीच सिद्धोपंतांनी सांगून ठेवलं आणि पांडुरंगाने पण दृष्टांत दिला. आता ह्या मीनाक्षीचं लग्न विठ्ठल पंतांशी होणार हे पांडुरंगाने सिद्धोपंतांना स्वप्नात येऊन सांगितलं. पण विठ्ठल पंतांचं म्हणणं असं होतं की मी पण एवढी उपासना करतो, मग मला पांडुरंगाने का नाही दृष्टांत दिला बरं की ह्याच नदीशी विवाह व्हायला पाहिजे. मध्ये 8-15 दिवस गेले आणि विठ्ठल पंतांनाही दृष्टांत झाला की तू ह्या नदीशीच लग्न कर आणि तुझा विवाह रुक्मिणी म्हणजे ही मीनाक्षी तिच्याशीच होणार आहे आणि तिला 4 अपत्य होणार आहे. आणि मी स्वतः म्हणजे पांडुरंगाने स्वतः सांगितलं की मी स्वतः ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती ह्याच्या रूपाने तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. विठ्ठलपंत विरक्त झाल्यासारखंच मागत होते, रात्रंदिवस ग्रंथ वाचत होते. त्याप्रमाणे त्यांचा विवाह झाला. रात्रंदिवस ते ग्रंथ वाचायचे
पण त्यांचं त्या रुक्मिणीकडे लक्षच नसायचं. नवीन लग्न झालं तरी म्हणजे तसं काही सुख त्यांना मिळत नव्हतं. आणि मग एके दिवशी रुक्मिणीला विठ्ठलपंताने सांगितलं की काशी क्षेत्राला जाऊन मला तिकडे वेद उपनिषद वगैरेंचा अभ्यास करायचा आणि विद्वान पंडितांबरोबर चर्चा करायची. ब्राह्ममुहूर्तावर ते वाड्याच्या बाहेर पडले. विठ्ठलपंत ब्राह्ममुहूर्ता म्हणजे पहाटे सगळं गाव झोपलेलं असताना ते बाहेर पडले. पण इथे रुक्मिणीला त्याचा पत्ताच नव्हता. सिद्धोबंत आणि रुक्मिणी, सिद्धोबंत म्हणजे रुक्मिणीचे वडील, ह्या दोघांनी त्यांचा खूप शोध घेतला आणि ते काही सापडले नाही. तोपर्यंत इकडे विठ्ठलपंत काशीतही पोहोचले होते. हे सगळं का सांगायचंय? पूर्व इतिहास ज्ञानेश्वर माऊली हे कसे योगी झालेले आहेत ह्यासाठी हे आपण त्यांचा पूर्व इतिहास, पूर्व चरित्र बघतो. तर काशीस पोहोचले आणि तिथे त्यांनी गंगा स्नान केलं आणि हठयोगी हे सगळे भावंड आणि विठ्ठलपंत सुद्धा हठयोगी होते. त्यांनी हठयोगाचं स्मरण केलं, काशी विश्वेश्वराच्या योगात गेले, तिथे नमस्कार केला. गंगा तीरावर साधनेमध्ये त्यांनी साधना केली आणि त्यांना दिव्य दृष्टी तिथे प्राप्त झाली. दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यानंतर काशीतच त्यांना रामानंद स्वामी नावाचे एक स्वामी भेटले आणि त्यांच्याजवळ त्यांनी संन्यास दीक्षा मागितली की मला अभ्यास करायचा आहे आणि मी संन्यास घेण्यासाठी तिकडे आलोय, मला तुम्ही संन्यास दीक्षा द्या. आता ह्या रामानंद स्वामींना काही माहित नव्हतं की यांनी इकडे लग्न केलेलं आहे. नंतर मग त्यांची साधना वाढायला लागली आणि ह्या विठ्ठलपंतांना चैतन्य स्वामी म्हणून सगळे ओळखू लागले. आणि हळूहळू रामानंद स्वामींच्या लक्षात आलं की हा चैतन्य स्वामी खूप निष्ठेचा आहे, खूप ध्यानधारणा करतो आणि त्याची हे चांगली उपासना चांगली झालेली आहे. म्हणून अख्ख्या मठाचा कारभार ह्या चैतन्य स्वामींच्या ताब्यात दिला. आणि इकडे मात्र रुक्मिणीचं नुकतंच लग्न झालं होतं. रुक्मिणी अगदी विरहात होती. रोज रात्रंदिवस ती रडत असायची, खूप रडत असायची. आणि ती पण इकडे एखाद्या साधनीसारखी राहू लागली. गुरुचरित्राचं पारायण करू लागली, गीता वाचत होती, भागवत, विष्णू पुराण असं सगळा आध्यात्मिक अभ्यास इकडे पण तिचा सुरू होता. मग एक दिवशी, हे आपल्याला तुम्हाला माहीत आहे की नाही पण मला हे नवीन वाटतं की एक दिवशी उमाबाईने म्हणजे तिच्या सासूने, रखुमाईच्या सासूने, सिद्धोपंतांच्या बायकोने उमाबाईने तिला निर्माल्य टाकायला सांगितलं. ही इतकी दुःखी होती, नवीन लग्न झालेलं, काहीच सुख नाही, वैवाहिक सुख काहीच मिळत नव्हतं. त्यामुळे विठ्ठलपंत काशीला गेले, निर्माल्य टाकायला सांगितलं आणि निर्माल्य टाकायला सांगितलं म्हणून ती इंद्रायणीवर गेली. इंद्रायणीवर गेली, थोड्या वेळ तिथे बसली, निर्माल्य टाकलं आणि थोड्या वेळाने 10 वाजता तेवढ्या तिथून कोणीतरी जात आणि तिने ती इंद्रायणी टाकली. तर तिला जो ग्रहस्थ तिथून जात होता त्यांनी तिला वाचवलं आणि बाहेर काढलं इकडे. आणि बाहेर काढलं, पुन्हा ती अशाच अवस्थेत होती की दुःखी एकटी अशी. मग तिने अश्वत्थ वृक्षाला, पूर्वीच काही सांगायचं बघा, अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालावं लागतं. तिने ते व्रत सुरू केलं. अश्वत्थ वृक्षाला 1,00,000 प्रदक्षिणा घालण्याचं व्रत तिने कडक व्रत असं सुरू केलं. आणि त्यामुळे काय काय होतं, तो उत्पात शांती मिळते, गेल्या जन्माची जी पापं असतात ती जातात आणि गेलेलं वैभव जे असतं ते परत मिळतं. असं फलश्रुती तिला स्वामींनी कुठल्या तरी भेटीला सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे ती ते व्रत कडकपणे करत होती आणि पुत्रप्राप्तीचाही लाभ होतो असंही सांगितलं होतं. मग आणि इकडे काशी क्षेत्री विठ्ठलपंत म्हणजे चैतन्य स्वामी दिवसेंदिवस त्यांची प्रगतीच होत होती अध्यात्मामध्ये.
रामानंद स्वामींनी जी त्याच्याबद्दलची अपेक्षा बाळगली होती त्याच्याही पेक्षा जास्त प्रगती चैतन्य स्वामींनी करून दाखवली होती. आणि त्यामुळे चैतन्य स्वामींनी रामानंद स्वामींना असं सांगितलं की तू आता एक तप पूर्ण झाल्याशिवाय इथून हलायचं नाही. म्हणून त्या दृष्टीने रामानंद स्वामी आणि चैतन्य स्वामी, रामानंद स्वामींनी त्याच्यावर कारभार त्या मठाचा सोपवून ते स्वतः तीर्थयात्रेला गेले. आणि असं करत करत ते आळंदीला आले. रामानंद स्वामी हे शिवपीठ होतं. अलंकापुरीला शिवपीठ असं सुद्धा म्हटलं जातं. सिद्ध भूमी आहे अलंकापुरी, ही सिद्ध भूमी आहे म्हणून आळंदीचं एवढं महत्व. इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर सिद्ध मुनींचे आश्रम त्यावेळी तरी होते. शिवाय तिथे सतत होम हवन व्हायचं. मंत्रघोष जो होत होता तो अगदी गगनाला भिडेल इतका उत्तुंग आवाजात होत होता की जणू काही देवलोकापर्यंत तो पोहोचत असेल असा मंत्रघोष व्हायचा. आणि विद्यार्जनासाठी अनेक लोक, अनेक विद्यार्थी येत होते. अशा अलंकापुरीमध्ये काशी क्षेत्राचे हे रामानंद स्वामी आले आणि त्यांचं प्रवचन ठेवलं गेलं. त्या प्रवचनाला खूप गर्दी झाली आणि प्रवचन झाल्यानंतर श्रोते त्या रामानंद स्वामींना नमस्कार करायला आले. तेथे हे प्रवचन ऐकायला रुक्मिणी सुद्धा गेली होती. योग पहा आणि भगवंताची कृपा कशी असते. तर तिथे रुक्मिणी सुद्धा गेली होती आणि त्या रुक्मिणीला नमस्कार करताना रामानंद स्वामींनी आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, आयुष्मान भव असं म्हटल्याबरोबर आधीच रुक्मिणी अतिशय दुःखी होती. तिला खूप ढसा लागला की सौभाग्यवती भव कसं म्हणतायत हे, माझा पती तर सोडून गेलाय मला. आणि आयुष्यमान भव कसं का बरं म्हणतायत, मला तर आता जगण्याची इच्छा नाही. आत्ताच आपण तो प्रसंग पाहिला, गाडी इंद्राने ताबाला तिला वर काढला. म्हणजे तिला जगण्याची पण इच्छा राहिली नव्हती. आणि हे स्वामी मला आशीर्वाद देत आहेत की आयुष्यमान भव. आणि त्याबरोबर रुक्मिणीच्या डोळ्यातून खूप अश्रुधारा वाहू लागल्या. आणि रामानंद स्वामींची एक ख्याती अशी होती की त्यांनी आजपर्यंत जो आशीर्वाद दिलेला आहे तो कधी असत्य झाला नाही, खोटा झाला नाही. मात्र रुक्मिणीच्या मनात आलं की ह्यांचा आशीर्वाद कसं काय मी खरा म्हणणार, मी आता कशी सौभाग्यवती होणार, आशीर्वाद खरा म्हणून शक्य नाही, तो खोटा ठरला. म्हणून हे रुक्मिणीचे अश्रू वाहण्याचं कारण मात्र रामानंद स्वामींना कळल्याशिवाय ते तिथून हलले नाही. मग त्यांनी सर्व लोकांची गर्दी ओसरल्यावर रुक्मिणीला जवळ बोलवलं आणि विचारलं की तुझ्या डोळ्यात अश्रू का. तर मग तिने स्पष्ट सांगितलं की मी सौभाग्यवती पण नाही आहे आणि मी विधवा पण नाही आहे आणि माझ्या पतीने 12 वर्षापूर्वी संन्यास घेतल्याने पुत्रवती भव हा तुमचा आशीर्वाद मला कसं काय म्हणजे लागू पडत नाहीये, मी पुत्रवती पण होणार नाही. तरी रामानंद स्वामींना खूप खटकलं. पत्नी असताना संन्यास कसा घेतला असा रामानंद स्वामींना प्रश्न पडला की ही तर म्हणते की माझे पती नाही आहे आणि काशीला गेलेले आहे. रामानंद स्वामींनी जो आशीर्वाद दिला त्याच्याबद्दल त्यांना असं आतून थरथरायला झालं की आता आपला जो आशीर्वाद तो खोटा ठरतो की काय. म्हणून ते पुन्हा काशी क्षेत्राकडे वळले आणि ती यात्रा अर्धवट सोडून ते गेले. हे कळल्याबरोबर ही यात्रा अर्धवट सोडून रामानंद स्वामी पुन्हा काशीला आले हे चैतन्य स्वामींना कळलं. चैतन्य स्वामी म्हणजे तो विठ्ठल, त्यांची पत्नी ही रुक्मिणी. आणि ते अतिशय अस्वस्थ होते. त्यांनी चैतन्य स्वामींना मठात बोलवलं. चैतन्य स्वामी रामानंद स्वामी तिथे सभामंडपातच बसले होते. आता गुरु आले म्हटल्यानंतर चैतन्य स्वामी त्यांच्या नमस्काराला गेले, उभे राहिले
नमस्कार केला. रामानंद स्वामींनी त्यांचा नमस्कार स्वीकारला नाही आणि आता हे नाटक पुरे करा असं कडक शब्दात त्यांना सांगितलं. कारण गृहस्थाश्रमाला सुरुवात केल्यानंतर संन्यास घेता येत नाही आणि संन्यास दीक्षा ही अमान्य आहे. म्हणजे गृहस्थाश्रमी माणसाला संन्यास दीक्षा अमान्य आहे. आणि मग हे जे चैतन्य स्वामी होते ते 12 वर्षानंतर पुन्हा इकडे अलंकापुरीमध्ये आले. आता अलंकापुरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला ते सगळ्यांना माहीतच आहे की लोकांनी त्यांना गृहस्थाश्रमातून संन्यासाश्रमात गेले, संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात आले. म्हणून आधी जो उल्लेख केला की कर्मकांड आणि कठोर धर्मनिर्णय ह्याच्यामुळे त्या विठ्ठलपंतांना अतिशय त्रास झाला आणि धर्मसभेने असा निर्णय घेतला की यांना वाईटच्या बाहेर टाकायचं, यांना समाजात घ्यायचंच नाही. आणि विसोबा चाटे, जसा तुकाराम महाराजांना गोसावीने त्रास दिला तसा विसोबा चाटे या व्यक्तीने ह्या विठ्ठलपंतांना अतिशय त्रास दिला. नुसता विठ्ठलपंतांनाच नाही तर ह्यांना नंतर ही जी 4 मुलं झाली त्यांना पण खूप त्रास दिला. तर 12 वर्षांनी संन्यास घेऊन विठ्ठलपंत पुन्हा गृहस्थाश्रमात आळंदीला आले तेव्हा त्यांचं हे कृत्य धर्माविरुद्ध आहे हे सांगितलं आणि संपूर्ण गावाला त्यांच्या बाजूने वळवून त्यांच्यावर बहिष्कार टाकायला सांगितलं. पण जसं म्हणतात रात्रीच्या गर्भात असतो उद्याचा उषटका, तसं घडलं. तर माता हे गृहस्थाश्रम स्वीकारला आणि माता रुक्मिणीने सुंदर बालकाला जन्म दिला. जन्मतःच त्या बालकावर आता हे म्हणजे गहिनीनाथांचं नाव आहे. अल्लाख निरंजन म्हणून ते आले होते, भस्म ग्रहण कर आणि तुझ्या पोटी एक येणार आहे ब्रह्मा विष्णू म्हणे. त्याचा पहिला जन्म ज्या बालकाचा झाला त्या बालकाच्या कपाळावर त्रिशूळ जन्मतःच. आणि त्या दृष्टांतामध्ये जी सांगितलेली भविष्यवाणी ती खरी ठरली. प्रत्यक्ष शिवशंकर ह्या रुक्मिणीच्या पोटी जन्माला आले. मग विठ्ठलपंतांना पण हे कळलं. विठ्ठलपंतांनी त्या बालकाला शिवमहिम्न ऐकवलं. हा शंकराचाच अवतार म्हणून शिवमहिम्न ऐकवलं. आणि तो दिवस होता माघ वद्य प्रतिपदा, निवृत्तीनाथांचा जन्मदिवस. तो आपण साजरा करतो शके 1195. श्रीमुख नाम, त्या संवत्सराचं नाव सुद्धा बघा. संवत्सराच्या नावाला खूप महत्व आहे. त्या संवत्सराचं नाव सुद्धा श्रीमुख नाम संवत्सर असं होतं. आणि ह्या बालकाला पाहिल्यावर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दोघांनाही पूर्वी जे 12 वर्षात दुःख झालं त्या सर्व दुःखाची निवळी झाल्यासारखं झालं. आणि विठ्ठल दुःखाची निवृत्ती झाल्यामुळे त्यांचं नाव निवृत्ती असं ठेवलं. आता हे निवृत्तीनाथांचं आणि हे सगळं हिस्ट्री सांगायचं काय कारण, तर माऊलींचे गुरुच निवृत्तीनाथ होते आणि त्यांना माऊलींना दीक्षा निवृत्तीनाथांकडनं मिळालेली आहे. तर विठ्ठलपंत रोजच्या सारखे माधुकरी मागण्यासाठी देवाला हात जोडून बाहेर पडले. निवृत्ती हळूहळू मोठे होत होते आणि वडिलांचे प्रवचन माधुकरी मागणं हा दिवसभर चालूच होता दिनक्रम. आणि हे बाळ आहे ना तर ते प्रवचन रुक्मिणी सुद्धा ऐकायची विठ्ठलपंतांची. आणि हा बाळ ते प्रवचन ऐकताना अगदी शांत असायचा. एरवी तो बडबड करायचा, एरवी खूप खट्याळ म्हणून असा होता. आणि प्रवचन ऐकताना शांत असा मांडीवर झोपायचा, बसायचा. आणि रुक्मिणीचं सुद्धा इकडे वाचन चालू असायचं. भगवद्गीता नंतर श्रीकृष्णांचं चरित्र हे सतत वाचन रुक्मिणीचं चालू असायचं. आणि मग थोड्याच दिवसात नंतर जन्माष्टमीचा दिवस सुरू झाला आणि त्या दिवशी
श्रीकृष्ण जन्माची तयारी जोरात चालू होती. श्रीकृष्णाला जन्म देऊन जशी देवकी खूप प्रसन्न झाली, आनंदी झाली, तशीच रुक्मिणीही झाली. बाळाकडे टक लावून ती पाहत होती. हे दुसरं बाळ विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर माऊली. आणि टपोरे नेत्र, हसतमुख चेहरा. तो दिवस होता श्रावण वद्य अष्टमी. आणि बघा त्यावेळी त्या संवत्सराचं नाव होतं युवा नाम संवत्सर. हे श्रीमुख नाम संवत्सर आणि हे युवा नाम संवत्सर शके 1197. आणि हा विष्णूचा अवतार आहे असं पांडुरंगाने दृष्टांतातच रुक्मिणी विठ्ठलपंतांना सांगितलं होतं. आता इथे पण सुद्धा मला गीतेतला श्लोक आठवतो. जन्म कर्मच मे दिव्य मे वै यो व्यक्ती तत्वतः. की अशा थोर पुरुषांचे जन्म हे आपल्यासारख्या सामान्य माणसांसारखे नसतात. दिव्य ज्याला म्हणतो, कारण दिव्य कर्म त्यांच्याकडून करून घेण्यासाठी भगवंतांनी या पृथ्वीवर हे देवदूत पाठवलेले असतात. आणि सृष्टीवर हे तर आपल्याला माहीतच आहे की सृष्टीवर जेव्हा अधर्म माजतो, आता अधर्म माजतो हे कसं कळलं तर हे चाटे त्यांनी किती त्रास दिला विठ्ठलपंतांना. अधर्मानेच त्रास दिला की नाही. तर अधर्म आणि जेव्हा पृथ्वीवर दुष्ट प्रवृत्तींचा सुकाळ झालेला असतो त्यावेळेलाच भगवंत असे अवतारी पुरुष पाठवतात आणि सृष्ट प्रवृत्तीच्या लोकांचं रक्षण करण्यासाठी भगवंत अशा लोकांना पृथ्वीवर शरीर धारण करून, मानवी शरीर धारण करून पाठवत असतात. म्हणजे कोणाचे जन्म कसे आहे ह्याला नियोजन सुद्धा भगवंताचं असतं. पण हे गीता शिकल्यावरच कळतं, गीतेचा अभ्यास केल्यावर कळतं की हे सर्व पूर्वनियोजित असतं. तुमचा जन्म आणि मृत्यू सुद्धा पूर्वनियोजित. पूर्वनियोजित सीझरांनी करतात हो की नाही, पण मृत्यूची सुद्धा गोष्ट भगवंतांनी त्यांच्या हातात ठेवली आहे. 6-6 महिने ऑक्सिजनवर राहिलेले लोक आहेत, 2-2 वर्ष ऑक्सिजनवर राहिलेले लोक आहेत, पण त्यांचा शेवटचा क्षण हा कोणालाही माहीत नसतो. म्हणून हा जन्म आणि मृत्यू भगवंताच्या हातात आहे. तर ज्ञानदेवाने निवृत्तीनाथांना विद्या संपन्न केलंच आणि निवृत्तीनाथांचं जीवन हे विठ्ठलपंतांनी संस्कारी जीवन त्यांना घडवलं. निवृत्तीनाथांना ज्ञानप्राप्ती झाली की गहिनीनाथांकडून. गहिनीनाथाने त्र्यंबकेश्वर इथे निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वर आहे, पण हे सगळे तीर्थयात्रा करायला तिकडे गेले होते ते तुम्हाला माहिती आहे. आणि वाघाच्या गुहेमध्ये हे सापडले पण वाचले. तर त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी येथे विठ्ठलपंत निवृत्तीनाथ ज्ञानदेव हे वाघाच्या भीतीने गहिनीनाथांच्या गुहेत शिरले. आणि त्याचा फायदा असा झाला, वाघ आल्याचं निमित्त झालं, पण त्या गुहेतच हे बरेच दिवस राहिले. आणि गुहेत राहिल्याचा उपयोग असा केला की गहिनीनाथांनी श्रीकृष्ण भक्तीचा संदेश निवृत्तीनाथांना दिला. आणि निवृत्तीनाथांची योग्यता, विद्वत्ता आणि गुरुश्रेष्ठत्व पाहून गोरक्षनाथ यांनी ह्यांच्यासमोर बसवलं. गहिनीनाथांनी गोरक्षनाथांसमोर त्यांना बसवलं आणि त्यावेळी समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. कोणी? गोरक्षनाथांनी. की आता गहिनीला हे सगळं करायचं आहे आणि मग ज्या कार्यासाठी तुझा जन्म झाला आहे की तुझे कार्य अजून पूर्ण झालेले नाही असं गहिनीला सांगितलं. आणि त्यातील एक महत्वाचं कार्य तुझा व्हायचंय. आणि मग गोरक्षनाथ म्हणाले की 100 वर्षांनी ह्या भारत भूमीवर अराजक निर्माण होणार आहे आणि लोभ, वासना आणि विकारांचं प्राबल्य वाढणार आहे. माणसांसाठी माणुसकी नष्ट होणार आहे. ते आता आपण आजही पाहतोय. 1197 साली यांचा जन्म झाला, 95 साली निवृत्तीनाथांचा जन्म झाला. हे हजारो वर्ष गेले तरी ती प्रवृत्ती तशीच आहे.
तर लोभ वासना आणि विकारांचं प्राबल्य वाढणार आहे. माणसातील माणुसकी नष्ट होईल, गरिबांना कोणी राहणार नाही आणि उच्चवर्णीयांच्या दबावाखाली सामान्य जनता होरपळीत जाईल. श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेचा अर्थ जो तो ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे लावेल असं तेव्हा सांगितलं आणि ते आता आपण बघतोय. जो तो ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे लावतोय आणि मग ह्याचं निर्मूलन करण्यासाठी देवदेवता ह्या पृथ्वीवर ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया या रूपामध्ये अवतार घेणार आहे. हे कोणी सांगितलं तुम्हाला? गोरक्षनाथाने गहिनीनाथाला सांगितलं. कारण गहिनीनाथ म्हणाले होते की मी आता समाधी अवस्थेत जातो, मी समाधी घेतो. पण गोरक्षनाथाने सांगितले तुला हे कार्य आता करायचे. आता एकाला कार्य करायचं असं सांगितल्यानंतर त्याच्या पुढे त्याचे शिष्य तयार होतात आणि त्यांच्याकडून ते कार्य करून घेत असतात. आणि ह्या कार्याचा प्रारंभ कोण करणार आहे? तर भगवान विष्णूच करणार आहे. आता करणार रेफरन्स ज्ञानदेव हे विष्णूचे अवतार आणि त्यांनीच हे कार्य केलं. तर नाथपंथाची दीक्षा तुला घ्यावी लागेल तेवढ्यासाठी. आणि त्या लहान जे बालक असणार आहे त्याचं नाव निवृत्ती असेल असं 100 वर्षापूर्वी गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना सांगितलं. आणि गोरक्षनाथांनी आदेश दिल्यावरच गहिनीनाथ कुठे गेले? तर आपेगावला आले आणि ज्या सुवासिनीला त्यांनी भस्म दिले होते त्या गहिनीनाथांनी निवृत्तीच्या कपाळावर शिरावर हात ठेवले, अल्लख निरंजन असा पुकारा केला आणि निवृत्तीनाथांची कुंडली त्यावेळेला जागृत झाली. आणि जागृत कुंडली झाली आणि गहिनीनाथांनी त्यांच्या कानात ओंकार केला. ओंकार केल्याबरोबर जी 4 महावाक्य आहेत त्याचा उच्चार केला. ही 4 वाक्य माहिती आहे तुम्हाला? तत्वमसी, अहम ब्रह्मास्मि, प्रज्ञानम ब्रह्म आणि त्वयमात्मा ब्रह्म. ही 4 वाक्य म्हणजे आपल्या 4 वेदांची ही महावाक्य आहेत. ही 4 वाक्य निवृत्तीनाथांच्या कानात त्यांनी ऐकवली आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अष्टांग योग साधना, संजीवनी मंत्र इत्यादी अनेक विद्या प्राप्त करून दिल्या. इकडे आनंद दिले आणि गुरुमंत्र शिकवले आणि 7 दिवस सप्तपदी विद्या त्यांना देत होते. निवृत्तीनाथांच्या भालप्रदेशावर तो त्रिशूळ आणि त्रिनेत्र आता स्पष्टपणे दिसायला आणि त्यांच्या देहाभोवती तेजोवलय सुद्धा दिसू लागले. मग ही सगळी दीक्षा किंवा हे सगळं ज्ञान निवृत्तीनाथांनी हळूहळू ज्ञानेश्वर माऊलींना द्यायला सुरुवात केली. आणि ज्ञानेश्वर माऊलींना दीक्षा दिल्यानंतर निवृत्ती ज्ञानदेव हे त्यांना बहिष्कार टाकला होता की नाही त्यांच्यावर. तर त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायचं असं त्या समाजाने त्यावेळेच्या ठरवलं ब्रह्मसभेमध्ये. आणि मग ते त्यांना धर्माविरुद्ध वाटत होतं की आपण कसं राहायचं, आपण संन्यासी आहोत आणि गृहस्थाश्रम करताना ते त्यांना खूप अधर्माप्रमाणे वागल्यासारखं वाटत होतं. म्हणून एकदा पहाटेच ते दोघे उठले, रुक्मिणी आणि विठ्ठल, आणि त्यांनी असा मनात विचार केला की प्रयागला गेल्यानंतर त्या प्रयागमध्ये स्नान केल्यानंतर सर्व पाप धुवून जातात. म्हणून ह्या 4ही मुलांना त्यांनी न सांगता ते प्रयागला गेले. नंतर ही मुलं शोध घेऊ लागली तर त्यांना कुठेही ते दिसले नाही. मग ही मुक्ता, सोपान, ज्ञानेश्वर आणि निवृत्ती यांच्यासाठी ह्या विठ्ठलपंतांनी भोजपत्रावर लिहून ठेवलं होतं. काय? जाताना देवाला नमस्कार केला, रामरक्षा म्हणली, भगवद्गीता हातात घेतली आणि आम्ही घरात नाही, निवृत्ती आणि ज्ञानदेव आम्ही घरात नाही,
प्रत्येक जण, हे फार महत्वाचं आहे, प्रत्येक जण जन्माला येताना आपलं प्रारब्ध घेऊन येतो आणि ते भोगण्यासाठी आम्ही प्रयाग फिरावं आलो आहोत. मुक्ता आणि सोपान यांचा तुम्ही सांभाळ करा. निवृत्तीनाथांना त्या चार तिथे समयी लावून ठेवली होती आणि त्या समयीच्या ज्योती प्रज्वलित दिसत होत्या आणि त्या ज्योतीमध्ये निवृत्तीनाथांना गहिनीनाथ दिसत होते, आपले सद्गुरू दिसत होते. ही तेवढी पॉवर त्यांच्यामध्ये आली होती आणि हे सगळं देहातीत झालेले होते. त्या विरी भावना त्यांना किती त्रास झाला, किती गावातल्या लोकांनी त्रास झाला, अन्न मिळत नसेल, माधुकरी मागवते तर कोणी भिक्षा सुद्धा देत नसत, पण ते जगले आणि तोंड दिलं. म्हणून त्यांचं चरित्र हे बघण्यासारखं, ऐकण्यासारखं, आपल्याला घेण्यासारखं. तर मुक्ता सोपानचा सांभाळ करा, परमेश्वर तुमचा सांभाळ करेल आणि तुम्ही कीर्तिवंत व्हा. आणि त्या निरंजनाच्या ज्योतीमध्ये गहिनीनाथ त्यांना दिसत होते आणि ते गहिनीनाथ त्यांना सांगत होते, चिंता करू नकोस. इकडे हे दोघे प्रयाग तीर्थावर पोहोचले आणि त्यांनी परत तिथे शिवमहिम्न म्हटलं आणि शिवमहिम्न म्हटल्यानंतर तिथे पण एक ब्राह्मण आपल्या पितरांना स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून ब्राह्मण भोजन घालत होता. तर ह्या लोकांना आदराने बोलवलं, त्यांना मेहून म्हणून जेवायला बसवलं आणि त्यांना सुंदर वस्त्र अलंकार वगैरे देऊन त्यांची परतावणी केली. म्हणजे तिथे पण ते प्रयागला त्यांचं सत्कार असं म्हणून आहे, पण तिथे ते आदराने गेले आणि तिथे प्रयाग क्षेत्रीच हे लोक रमले. इकडे ज्ञानदेवांची प्रवचन जोरात चालू, प्रवचनात तल्लीन झाले. गीतेतील अनेक सिद्धांत ते सांगत होते आणि निवृत्तीनाथांचं काम काय, माधुकरी मागायची, अन्न गोळा करायचं आणि घरात ठेवून ज्ञानेश्वर माऊली प्रवचन करत असत आणि मुक्ता त्यांना उपयोग करत असत. स्वयंपाक आईच्या हाताखाली ती अगदी तयार झाली होती आणि ते एकदा भिक्षा मागायला गेले निवृत्तीनाथ आणि ही भगवंत भावना म्हणजे दोघच जायचे, ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ. तर विसोबा चाट्यांनी अनेक अपशब्द त्यांना वापरले, विकारड्या, संन्यासाची काळकं, पाखंड्या आणि खूप आणि इतका त्रास दिला की त्यांना जी माधुकरी मिळाली होती त्याची झोळी किरड्यावर टेकून दिली, एवढा त्रास दिला. आणि मग त्यांना खूप दुःख व्हायचं. पण ही मुलं कुठेही बोलत नव्हती, कारण त्यांना वाळीत टाकलं होतं आणि बोलण्यास सहनशक्ती वाढवायची. आणि आध्यात्मिक प्रगती हे दुःखाच्या मागे आध्यात्मिक प्रगती हे एक सुख असतं बरं का, हे लक्षात ठेवायचं. ज्यांना खूप दुःख आहे ना त्याची आध्यात्मिक प्रगती झालीच म्हणून सुंदर. तसं या चारी भावनांचं झालं. मनाला बसलेले चटके, अपमानित जीवन अधिक दाह करत होतं आणि रस्ता ज्ञानदेवांना माधुकरीसाठी वेळ लागला की मुक्ताला अतिशय चिंता वाटत असत. आणि मग एकदा खूप चिंता वाटली आणि अपमानित झाले होते, त्यांनी दार बंद करून घेतलं आणि ते दार उघडायला तयार नाही. तेव्हा मग मुक्ता येते, उघडा ज्ञानेश्वरा, हे बोल बोल असे हे स्वयंप्रकाशित असे ही भावंड होती. आणि ज्ञानदेवाला सांगितलं की तू तर आता स्वयंप्रकाशी आहेस आणि निवृत्तीनाथाने सांगितलं तू स्वयंप्रकाशी आहे, तुझे काम काय आहे ते ज्ञानाचा प्रकाश देणं, हेच तुझं काम आहे. इथे न झाले काही गुणाचे अश्रू गाळणे व्यर्थची असता, आता तू अश्रू गळू नको. ज्ञानदेवांना आता निवृत्तीनाथांसारखा गुरु हवा होता. गहिनीनाथांचे शब्द निवृत्तीला आठवले आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना दीक्षा दिली, गुरुपौर्णिमेला दिली. आणि अल्लख निरंजन अशा मंत्रशक्तीने गहिनीनाथांना बोलवले आणि पुन्हा ज्ञानदेवांना सुद्धा ह्या 4 महावाक्यांची दीक्षा दिली. आणि ती कोणी दिली? निवृत्तीनाथाने. आणि आता ही मुलं हळूहळू मोठी झाली, यांची मुंज करायची, मुंजीसाठी शुद्धीपत्र पाहिजे, कारण समाज मुंज करू देईना, समाजात त्यांना घेत नव्हते, म्हणून शुद्धीपत्रासाठी त्यांनी विचार केला आणि ते पैठणला गेले. सगळं हे सगळी पायी वाटलं, पायी चालत गेले. तर तिथे
त्यांना ते शुद्धीपत्र मिळालं आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी बरेच प्रयत्न केले. मग येताना ते नेवाशाला थांबले. नेवाशाला तिथे प्रवचन वगैरे ज्ञानदेवांनी केली. तिथल्या गावातल्या लोकांना खूप प्रवचन आवडली आणि तिथे त्यांच्या मनात आलं. निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितलं की तू आता ह्या गीतेवर, गीता ही संस्कृत मधून आहे आणि सामान्य जनांपर्यंत गीतेचं तत्वज्ञान कसं पोहोचणार, म्हणून ज्ञानेश्वरांनी नेवाशाला यथार्थ दीपिका हे हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरी तिथे लिहिली आणि मधला प्रवास बराच आहे. पण हे हे केल्यानंतर त्यांनी अमृतानुभव, चांगदेवपासाठी आणि ज्ञानदेवांचे चमत्कार, त्यांनी एक एक चमत्कार असे करून दाखवले. तर ते चमत्कार बरेच आहेत की एक किर्डी, म्हणजे तिथे गोदावरीच्या तीरावर एक किर्डी आली होती आणि तेही असं सौभाग्यवती बाई, ती पतीच्या बरोबर सती जायला निघाली. तर ज्ञानदेवांनी पाहिलं ही सती जाते, त्यांना नमस्कार केला ज्ञानेश्वरांना. तर त्यांनी पण सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला आणि मग तिला वाटलं की हिंदी सौभाग्यवती भव असा आशीर्वाद कसं तिला माझे पती तर गेलेले आहेत. मग आपल्या शक्तीने संजीवनी मंत्र लिहिलेला होता निवृत्तीनाथांनी, त्यांच्या पतीला त्यांनी जिवंत केलं. त्याच्यामध्ये चेतना निर्माण केली. हळूहळू पायाची बोटं हलवायला लागले आणि डोळे पण उघडले आणि ती सौभाग्यवती स्त्री खूप आनंदित झाली. नंतर नेवाशाला जाताना तिने भूक लागली. एका गाडीवान होता, तर त्यांनी त्यांना जेवण आणलं आणि पाणी प्यायला नव्हतं, विहीर होती. तर गावाच्या लोकांनी सांगितलं ही विहीर भूताची विहीर आहे, तिथं कोणी जात नाही. तर तरी सुद्धा निवृत्तीनाथ ही सगळी ब्राह्मण गेली, विहीर उतरली, तिथं पाणी प्यायलं. अतिशय गोड आणि सुंदर पाणी होतं. गावातल्या लोकांची सगळी भीती निघून गेली. हा एक दुसरा चमत्कार. नंतर वेड्यामुखी वेद बदलले. हे पण तेव्हा शुद्धीपत्र आणायला गेले मुंजीच्या वेळी, त्यावेळी हा प्रकार घडलेला की एक पाखलीवाला होता, त्याच्या रेडा होता त्याच्याबरोबर आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही मानवता दाखवत नाहीये. सगळीकडे जर माणुसकी आहे तर पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा आत्मा आहे. मानव धर्म सगळीकडेच आहे, पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा आत्मा आहे. मग यांना आव्हान केले. एक मंत्र त्यांनी म्हटला, ऋग्वेदाची पहिली ऊर्जा, आता वेळेवर ती ऊर्जा सांगत नाही, लिहून आणलेली आहे. तर ती ऊर्जा ज्ञानेश्वरांनी म्हटल्याबरोबर त्या रेड्याने सुद्धा ती ऊर्जा म्हटली आणि त्यांना दाखवून दिलं गावकऱ्यांना की हे आत्मा हा पशुपक्ष्यांमध्ये पण आहे, सगळीकडे आहे. मग ज्ञानेश्वरांची ख्याती सगळीकडे पसरली. ती वेड्यामुखी वेद बदलले, वेड्यामुखी वेद बदलले, असं सगळीकडे ख्याती पसरली. आणि मग चांगदेवांना सुद्धा ती भिंत चालवून दाखवली. असे बरेच चमत्कार ज्ञानेश्वर माऊलीने केले आणि बघता बघता त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली. आता ज्ञानेश्वर माऊलींनी हे कार्य जे केले ते त्यांनी जे मनात धरलेलं होतं ते सगळं कार्य त्यांच्या मनाप्रमाणे पूर्ण झालं आणि पंढरपूरला ते आले. आणि त्यांना असं त्यांनी म्हटलंय की पंढरपूरला आले तर त्यांनी आता माझं जीवन संपलेलं आहे, माझं कार्य संपलेलं आहे. मला जे करायचं होतं गीतेचा प्रसार करायचा होता आणि ते आत्मानुभव, अमृतानुभव, चांगदेवपासून हे जे चमत्कार होते ते सगळं त्यांनी कार्याच्या द्वारे स्वतः दाखवलं. पण हे कसं दाखवलं तर सिद्ध योगी होऊन दाखवलं. कारण जिवंत समाधी घेणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही. हे देहातीत झाल्याशिवाय जिवंत समाधी घेऊ शकत नाही. हे त्रिगुणापलीकडचे गेलेले होते, त्याही बाबा त्रिगुणाच्याही पलीकडे गेले आणि त्यांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. अर्थातच समाधी घेण्याचा निर्णय घेतल्यावर निवृत्तीनाथांनाही खूप वाईट वाटलं. सोपानदेव मुक्ताच्या अगदी अश्रू थांबतच नव्हते. ही वार्ता कळली, निवृत्तीनाथांना सांगितलं. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणजे तू पांडुरंगाची परवानगी घेतलीयस का? पांडुरंगाची परवानगी घ्यायला पंढरपूरला गेले. पंढरपूरला पांडुरंगाच्या समोर सांगितलं, आता माझं कार्य संपलंय,
माझं जीवन मला ते थांबवायचं आहे. मग पांडुरंगाने त्यांना आशीर्वाद दिला आणि तेवढ्यात नामदेव पण त्यांच्याबरोबर होते. नामदेव आणि जनाबाई पण होती. जनाबाई दही साखर आणलं, त्यांना दिलं माऊलींना आणि तो समाधीचा दिवस उगवला. तयारी त्यांचा जो निर्णय पंढरपूरला गेले आणि ते स्नानाला गेले. चंद्रभागेच्या मध्ये ते स्नानाला गेले. स्नानाला गेले असताना त्यांनी सूर्याला अर्घ्य दिलं, सूर्याचं स्तोत्र म्हटलं. त्याबरोबर एक चक्रांकित बदल 11 वेळा त्यांच्या भोवती घेतल्या आणि 11 भोवती घेतल्या धरत अगदी त्यांच्या चरणाशी आलं आणि त्याच गतीने ते परत गेले. ज्ञानेश्वर माऊलींना काय समजायचं ते समजलं आणि त्यांना त्यांचा तो निर्णय आता पक्का झाला. ज्ञानेश्वर माऊलींनी मनामध्ये पक्का केला. पण इकडे सोपान देऊन यांना अश्रू थांबत नव्हते. मुक्ताबाईला तर हे सहनच होत नव्हते की माऊली आता समाधी घेणार. समाधीचा तो दिवस आला. एकादशी पासून त्यांच्या मनामध्ये हा विचार तयार झाला होता आणि कार्तिक वद्य त्रयोदशी हा दिवस निवडला गेला. सकाळी उठल्यापासून ज्ञानेश्वर माऊलींनी निवड केली आणि ते भुयार होत. त्या भुयाराने शांत सर्व वारकऱ्यांचा जो आनंदाचा दिवस तो साजरा करतात. जसं अनेक नद्यांचे प्रवाह समुद्रात येऊन मिळतात तसे ठिकठिकाणाहून वारकरी त्यावेळी आले होते. आळंदीला प्रचंड गर्दी आळंदीला झाली. ज्ञानदेव तीर्थयात्रांचे अनुभव सांगतो. सर्व संतांना सांगताना ज्ञानदेवांच्या मनाची उलघान होत होती. रात्रभर बेचैन होते. जीवाची तळमळ होती. रात्रभर झोप नाही. भोपाळी घंटानाद मंदिरातलं सगळं कानावर पडत होतं. त्यांनी दोरीवरची वस्त्र घेतली. धर्मशाळेतून ते पाण्यात चंद्रभागेवर आले. कार्तिक एकादशी पंढरपूरचा खूप मोठा सोहळा. आदित्य नारायणाकडे बघून त्यांनी सूर्यसूक्त मांडलं आणि आकाश मंडळात एक तेजस्वी चक्र गोलाकार फिरत आहे. जिथे ज्ञानदेव स्नान करत तिथे ते जोरात गतीनं फिरू लागले. ज्ञानदेवांच्या देहातून वेगळंच चैतन्य निर्माण झालं. संपूर्ण देह मोर पिसासारखा हलका झाला. देहाभोवती त्या चक्राने 11 प्रदक्षिणा घातल्या. चक्राकार फिरत फिरत जसं आलं तसं गेलं आणि लहान लहान होत गेले. स्नानानंतर सारी सृष्टी वेगळीच दिसू लागली. पण पंढरपूरला समाधी न घेता आळंदीला समाधी घेण्याचा निर्णय माऊलींनी घेतला. भुयारामध्ये जाऊन शांत बसले. निवृत्तीनाथांनी त्याच्या भोवती एक फळी टाकली आणि सर्व शांत शांत होत गेले. शेवटच्या क्षणी ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना पोटाशी घट्ट धरले. पुढे काय होणार हे निवृत्तीनाथांना कळून सुटत. ज्ञानदेव मात्र शांत होते, स्थिर होते. ज्ञानदेवा, तुझ्या मनातला निर्णय मला कळला. पण दोघेही पांडुरंगाच्या दर्शनार्थ पांडुरंगाला डोळे भरून पाहून घेऊ आणि पांडुरंगाला पाहिलं. कधीही न पाहिलेलं असं पांडुरंगाचं रूप दोघांनाही दिसतं. निवृत्ती ज्ञान आणि ज्ञानेश्वर माऊलींना आणि ज्ञानेश्वर माऊली जिवंत सदैव हे भगवंताशी एक रूप झाले. असा तो ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा आजही वारकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि आजही माऊली आहेत.
ह्याची प्रचिती म्हणजे आपण बघतो दरवर्षी की तो जेव्हा पालखी निघते एकादशीला त्यावेळेला तो कळस घालतो. तिचीच शक्ती सर्वांना प्रेरणा देते, सर्वांना जाणवून देते की मी आहे. आणि अनेक संशोधकांनी सुद्धा त्याच्यावर प्रयोग करून बघितले. ज्ञानेश्वर माऊली अजून आहेत आळंदीला. म्हणून आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आळंदीला आपण एकदा तरी भेट द्यावी, एकदा नाही वारंवार भेट द्यावी. ज्ञानेश्वरांना हे आजचं व्याख्यान अर्पण करून हे सांगतो.